किल्ले हिम्मतगड मुंबईपासून साधारण 248 किलोमीटर अंतरावरती आहे। तो फोर्ट व्हिक्टोरिया आणि बाणकोट या नावानेही ओळखला जातो। महाबळेश्वर येथून उगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला ज्या मुखाशी मिळते त्या बाणकोट खाडीचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला। पूर्वी बाणकोट खाडीमार्गे खूप व्यापार चालायचा आणि त्याच्यावरतीच नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता। बाणकोट किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात केलेला आहे। तो मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केलेला आहे। त्यानंतर मात्र 1548 पर्यंत किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही आहे, परंतु हा किल्ला पोर्तुगीजांनी 1548 साली आदिलशहाकडून जिंकून घेतला। नंतर हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी जिंकून त्याचं नाव हिम्मतगड असं ठेवलं। यानंतर तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यात मतभेद झाले आणि त्यानंतर मात्र पेशवे आणि इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला आणि त्याला नाव फोर्ट व्हिक्टोरिया असे दिले। असा आहे या छोट्याशा किल्ल्याचा इतिहास। आता आपण बघूया बाणकोट किल्ला। बाणकोट किल्ल्याविषयी विशेष सांगायचे म्हणजे डागडुजी करून जसा पूर्वी किल्ला होता तसाच हा किल्ला दिसतो। नमस्कार मित्रांनो, छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत। मी सुनील शिंदे। स्वराज्याचे वैभव ही संस्था गेली 5 ते 6 वर्ष माणिकगडावरती काम करते आणि विविध किल्ल्यांवरती ते दीपोत्सव करतात। आजही या गडावर आपण दीपोत्सव करणार आहोत। दीपोत्सवाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी सेपरेटच ठेवणार आहे। आता आपण बाणकोट किल्ल्यात प्रवेश करतोय। सोहन क्षीरसागर हा युवक तुम्हाला आज हा बाणकोट किल्ला दाखवणार आहे। हा दरवाजा मात्र नव्याने बसवण्यात आलेला आहे। मला वाटतं सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हा बसवलेला असावा असं मला वाटतं। आता तुम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करताय। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला लगेचच तुमच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 देवड्या दिसतील। तुम्ही आता ज्या बघताय त्या देवड्या आहेत। येथे सैनिक आराम करत असत आणि हा समोर दिसतोय तो बाणकोट किल्ला। गडातून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला वळायचे आणि ह्या जो जिना आहे ह्या पायऱ्यांच्या मार्गाने तुम्हाला वरती जायचे। लगेचच तुम्ही डाव्या बाजूला वळायचे। एक भली मोठी तोफ तुम्हाला दिसेल। आत्ता सुद्धा अंगावरती रोमांच उभं राहते। हीच तोफ कधी आग ओकत होती ह्या बाणकोट खाडीचं रक्षण करण्यासाठी। ही एकमेव तोफ या किल्ल्यावरती आहे आणि समोर येणाऱ्या शत्रूवरती ही आग ओकत होती। ही बाणकोट खाडी आणि समोर दिसतोय तो अरबी समुद्र। मित्रांनो, कोणत्याही गडावर जा, किल्ल्यावर जा, पण एक लक्षात ठेवा, भगवा ध्वज ह्यानेच आपलं रक्षण केलं आणि त्याला वंदन करायला मात्र कधीही विसरू नका। या भागातून जवळजवळ सर्व किल्ला दिसतो। तुम्ही समोर बघतच आहात। छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा किल्ला आहे हा। डागडुजी सुद्धा खूप छान केलेली आहे।
आपण सर्व किल्ल्यालाच फेरी मारतोय, त्यामुळे येथील विविध जे बुरुज आहेत, विविध म्हणण्यापेक्षा जे वेगवेगळे बुरुज आहेत त्याची पाहणी करतोय आपण। आता जो बुरुज येईल तो जमिनीच्या बाजूचा आहे, म्हणजे ज्या बाजूला जमीन आहे तिथला हा बुरुज आहे। संपूर्ण गड फेरी करून आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला आलो, म्हणजे तोफेच्या विरुद्ध बाजूला आलेलो आहोत। हेतूनही समोर तुम्ही बघत असाल तर अरबी समुद्र दिसतोय। हे दोन मुख्य बुरुज होते, पण येथे मात्र तोफ नाहीये। समोर दिसतोय तो मुख्य दरवाजा, आणि आता आपण गडफेरी पूर्ण करून खालती उतरतोय आणि गडाला जोडणारा दुसरा भाग आहे तिकडे जातोय। येथेच बाजूला एक देऊळ सुद्धा आहे। आता आपण जाताना गडाच्या दुसऱ्या भागात जातोय। इथे सुद्धा किल्ल्याला ही एक देवडी आहे, तिकडनं आता आपण सरळ जाऊ। मला वाटतं आत्ता जी तुम्ही बघताय ती देवडी आहे, आणि इथून पुढे गेल्यानंतर हा किल्ल्याचा भाग मात्र नंतर वाढवलेला आहे असं वाटतं। मला काही त्यातलं माहिती नाही आहे, त्यामुळे मी काही विशेष बोलू शकत नाही तुम्हाला। येथेच तुम्ही बघाल त्या डाव्या बाजूला एक विहीर आहे, पण ती कोरडी आहे, तिच्यात पाणी नाही आहे। आपण ती बघणारच आहोत खालती जाऊन। इथून सुद्धा आपण आता खालती चाललेलो आहोत। ही डाव्या बाजूला दिसते ती विहीर आहे। खाली समोर तुम्ही बघाल तर एक चोर दरवाजा आहे, तिथून मी जाणारच आहे खाली। मी त्याच दिशेने चाललेलो आहे, पण सर्वप्रथम आपण ती विहीर बघूया। म्हणजे नावाला विहीर होती असंच म्हणता येईल, बाकी काही नाहीये। इथे एक मोठा खड्डा दिसतो, आणि तेथून पुढे गेल्यावर ही अजून एक देवडी आहे। विशेष म्हणजे या किल्ल्याचे सगळे अवशेष ते शाबूत आहेत, किंवा पुरातत्व खात्याने मेहनत घेऊन तो किल्ला परत जशाच्या तसा बसवलेला आहे। या बांधकामावरून तुमच्या लक्षात येतच असेल। आता आपण त्या चोर दरवाजातून जातोय। मी मुद्दामून खाली दगड मारलेला आहे, कारण खालती दगडी पुष्कळ आहेत, साप असण्याची शक्यता आहे, म्हणून आधी मी ती दगडी मारून बघितलं। आणि आता आपण चोर दरवाजातून बाहेर पडू। आता आपण या चोर दरवाजातून बाहेर पडू। आता तुम्ही किल्ल्याच्या संपूर्णपणे बाहेर आलेला आहात, आणि परत हा जिना केलेला आहे। मला वाटतं हा नव्याने केलेला असावा, तेव्हा नसावा, कारण एवढी चांगली वाट चोर वाटेने जाण्यासारखी कोणीही शहाणा किल्लेदार असाल तो कधीच करणार नाही। आणि समोर तुम्ही बघताय तो परत अरबी समुद्र। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करावे, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे, आणि ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांना शेअरही करावे। आता यापुढील भाग असणार आहे दीपोत्सव, जो स्वराज्याचे वैभव या संस्थेने केलेला आहे। छावणीतर्फे खूप खूप धन्यवाद।